सर खरंच खूप बरं झालं तुम्ही आलात, त्यामुळे छान कव्हरेज मिळालं आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे मगाशी मी तुला सांगितलं, मी स्वतःहून नाही आलो. बॉसने सांगितलं की प्रत्येक इंटर्न सोबत एका कॅमेरामॅननी जायला हवं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला आजकालच्या इंटर्न्सना हाच प्रॉब्लेम, समोरच्याला बोलूच देते, स्वतःला जरा जास्त स्मार्ट समजतं. मी सांगणारच होतो ना, आता थोडा पेशन्स ठेवता येत नाही का? सॉरी, बोला. एकतर बॉसने सांगितलं म्हणून मी आलो, तर दुसरं म्हणजे उगाच अहो जाओ करून मला खोटा रिस्पेक्ट देऊ नको. फक्त निलय नाही, मी खोटा रिस्पेक्ट नाही दे. एनिवे, थँक्यू. हे कशासाठी? कारण तू इथे आलास म्हणून. इट्स ओके, काम आहे माझं, त्यामुळे तुझ्या थँक्यूची गरज नाही मला. एनिवेज, तू घरी कशी जाणार आहे? मी आत्ताच कॅब बुक केली आहे, येईल कॅब. रात्रीचे 2:30 वाजले. हो, पण जाईन मी. थोडी भीती असावी माणसाला. मला नाही वाटत भीती. ओह ग्रेट, कॅब आली, मी निघते. आता हा कसला आवाज? चला. साहेब, साहेब, लाकडी पट्ट्या, राईट, तरी विचित्र साहेब. हो ना साहेब. मग हे कशासाठी दिलंय?
आई गार्गी, किती उशीर झालाय तुला? घड्याळात बघ किती वाजलेत ते. हो अगं असाइनमेंट पूर्ण व्हायला खूप वेळ लागला ग. अगं पण एवढा वेळ थांबायचंच कशाला? तुझा फोनही लागत नव्हता. हो मग मे बी रेंज नसेल अगं तिकडे म्हणून लागला नसेल फोन. अगं पण अशा ठिकाणी जायचंच का? उगीच आमच्या जीवाला घोर. आई व्हॉटएव्हर, तू आत काय झालं ते ऐकशील ना तर तुला खूप आनंद होईल. बरं सांग, पण आधी आत तर ये. हा गार्गी, हा चल. हा साहेब, त्या बंगल्याचं काय लफडे हो? अरे मला माहित असतं तर आतापर्यंत केसचा निकाल लावून मोकळा झालो असतो मी. डेंजर आहे हो साहेब हे सगळं. त्या लाकडी फळ्या काय आपोआप लागतात, दिवे काय आपोआप चालू होतात. मी माझ्या उभ्या आयुष्यात असं कधी पाहिलं नव्हतं. अरे म्हणून सांगत असतो, पोलीस आहात, पोलिसासारखे वागा, झोपा नका काढू. साहेब आम्ही खरंच जेवायला गेलो होतो. शिंदे, आता मला शिकवणार का तुम्ही? या केसचा निकाल लावायलाच पाहिजे. त्यासाठी आपल्याला आधी या बंगल्याचा मालक कोण आहे ना याचा शोध घ्यायला पाहिजे. ती मुलगी पण शुद्धीवर नाही ना, त्यामुळे एक्झॅक्टली काय झालं हे कळायला मार्ग नाहीये. ती आत कशी गेली, कोणी तिला घेऊन गेलं का ती एकटी गेली? ती गार्गी नाव घेत होती. ही गार्गी कोण आहे? त्या सगळ्याचा शोध लावायला पाहिजे. सॉरी साहेब. साहेब मोरेंचा फोन आहे हॉस्पिटलमधून. हॅलो, हा मोरे. हा, त्या मुलीच्या नातेवाईकांचा काय पत्ता लागला? हा, एक मिनिट साहेब बोलतात, एक मिनिट. मोरे, तिच्या नातेवाईकांशी नीट चौकशी करा आणि त्या गार्गीबद्दल काय माहिती मिळते का ते बघा. आणि बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ठेवा. मी उद्या सकाळीच तिच्या फॅमिलीशी बोलतो. आणि तुम्ही दोघं साहेब तिथे डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवायचं. काय ठीक आहे सर. तसंच काय वाटलं तर मला फोन करा. ठीक आहे सर. शिंदे, साहेब पण गेले. आता आपल्याला थांबायचं या बंगल्यावरती जागरण करत. चला चहा पिऊन येऊ. चला, नाक्यावर चहा मिळेल ना. चल. घ्या. अगं बाई, आज सूर्य पश्चिमेला उगवला म्हणायचा. काय हो चौधरी वहिनी, काय बोलून रावला त्या का? अहो मालवणकर वहिनी, बघताय ना, गार्गी आज चक्क घरी आहे. हो हो, खरंच. गार्गी, आपण एकाच बिल्डिंग मध्ये राहतो तरी कित्येक दिवसात तू दिसलीच नाहीस ग. नाही, त्याचं काय आहे, तिच्या जाण्या येण्याच्या वेळा जरा वेगळ्या आहेत, त्यामुळे तिला कुणालाच भेटता येत नाही. नाही पण गार्गी, आज तू घरी कशी काय ग? अहो गणपुले ताई, दुसरं काय असणार? अहो तिच्या लग्नासाठी एखादं स्थळ आलं असेल म्हणून तर तिला घरी थांबवलं असेल. ते पण गार्गी, तुझं बाहेर काही असं नाहीये ना? म्हणजे असेल तरी तसा काही प्रश्न नाही, पण असेल तर आधी सांगितलेलं बरं. नाही तसं काही नाही. पण काय आहे ना, आता सध्या मला लग्नाचा विचारच नाही करायचा. मला फक्त माझ्या करिअरवर फोकस करायचं. हो, हॉस्पिटलला पोहोचलोय मी. नाही, अजून शुद्धीवर नाही आली. डॉक्टर चेक करताय तिला. त्यांच्याशी बोलल्यावरच काय ते कळेल.
हो, डॉक्टरांशी समिताबद्दल बोलणं झालं की मी कळवतो. हो हो, करतो करतो फोन. ओके. एक्सक्यूज मी, येस. तुम्ही समिताचे वडील का? नाही, मी समिताचा मामा. मी इन्स्पेक्टर गोरपडे. या केसचं इन्व्हेस्टिगेशन मीच करतो. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. काय काय झालं काय एक्झॅक्टली समिताच्या बाबतीत? समिताचे आई वडील नाही आले का? तिचे वडील तिच्या लहानपणीच गेले आणि तिची आई तिला सांभाळण्याच्या परिस्थितीत नव्हती, म्हणून ती माझ्याकडेच राहिली. माझ्याकडेच लहानाची मोठी झाली. बरं, तुमच्या घरी किंवा फॅमिलीमध्ये गार्गी नावाचं कोणी आहे का? नाही. किंवा तिच्या एखाद्या मैत्रिणीचं नाव गार्गी वगैरे आहे का? नाही हो साहेब, अशा नावाचं आमच्या नातेवाईकांपैकी कोणी नाही. आणि तिची मैत्रिणी नाही आहे कोणी. ते सगळ्या मैत्रिणींना मी ओळखतो. तरी जरा एकदा नीट आठवून बघा, कोणी आठवत असेल एखादी मैत्रीण वगैरे तर. हो नाही हो साहेब, तुम्हाला सांगितलं ना मी, गार्गी नावाचं तिच्या आयुष्यात कोणीच नाहीये. पण एक मिनिट, ही नक्की भानगड काय? कोण आहे ही गार्गी? डॉक्टर डॉक्टर कशी आहे समिता? काही काळजी करण्यासारखं तर नाहीये ना? नाही, सध्या काहीच कळत नाहीये. म्हणजे समिधाच्या सगळ्या टेस्ट करून झाल्या आणि तिला फिजिकली काहीच इंजुरी झालेली नाहीये, तरीही ती कोमात गेली आहे. काय कोमात? अहो काहीतरी काय बोलताय डॉक्टर? अशी कशी कोमात गेली ती? असं कसं झालं? हे बघा, ते लवकरच बऱ्या होतील, तुम्ही काळजी नका करू. ठीक आहे, येतो. असं कसं? अशी धडधाकट मुलगी एकदम अशी कोमात कशी जाईल? नक्की काय झालं असेल तिच्या बाबतीत? हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आमचा तपास चालूच आहे आणि या सगळ्याला जबाबदार असणारी व्यक्ती आम्ही लवकरच शोधून काढू. पण तुम्ही जरा शोध घ्या, ही गार्गी नावाची कोणी मैत्रीण किंवा तिच्या ओळखीत कोणी होती का? ठीक आहे, येतो मी. अहो काकू, कालच माझी इंटर्नशिप संपलीये, त्यामुळे आता ह्याच्या पुढे कसं करायचंय, काय करायचंय ह्यावर माझा फोकस असणार आहे. हो, पण काल जसं वागलीस तसं वागू नकोस आता. आई अगं, काय ग स्वाती, काय झालं? काही काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? तिच्या इंटर्नशिपचा काल शेवटचा दिवस होता आणि त्यांना असाइनमेंट दिली होती करायला. ते रोज इस्टेट का काय आहे ना, तिथे गेली होती असाइनमेंट पूर्ण करायला. काय सांगताय काय? पण मी असं ऐकलंय तिथे भूताटकी आहे म्हणे. अगं इतकी भयानक जागा आहे ना ती, कुणीही तिथे जात नाही आणि ही तिथे आत गेली. आणि मग 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 काय, तिला तिथे पैंजणांचा आवाज आला. आणि मग पुढे? मग पुढे काय, म्हणजे सगळ्यांना समजलं की रोज इस्टेटच्या मागे रेल्वेचा ट्रॅक आहे आणि तिथून ट्रेन पास झाली की रोज इस्टेट मधल्या साखळ्या हलतात आणि पैंजणांसारखा आवाज येतो. त्यामुळे तिथल्या लोकांना असं वाटायचं की तिथे काहीतरी विचित्रच आहे. ह्यात कसली आली मजा? म्हणजे तुमचं काय म्हणणं होतं, तिला काहीतरी तिथे दिसायला हवं होतं? हे बघा, मी तुम्हाला परत सांगते, वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. पुन्हा असं कधी काही बोलू नका. स्वातीताई, बरोबर म्हणालात तुम्ही. गार्गी, तू थंय जाऊच नकोस. काकू सॉरी हा. आणि मुळात ना माझा भूताटकीवर वगैरे विश्वासच नाहीये. आता हेच बघा ना, काल मी तिथे गेले म्हणूनच कळलं ना की पैंजणांचा आवाज नाही येतो. समजा मी जर का तिथे गेलेच नसते तर मे बी पुढचे अनेक वर्ष कोणीच तिथे फिरकलं नसतं. का तर सगळ्यांना पैंजणांचा आवाज येतो म्हणून. आणि हाच आपला प्रॉब्लेम आहे, कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी न जाता आपण आपलं मत बनवून मोकळे होतो. आता तुम्हीच बघा ना, ही गोष्ट खरंच सत्य आहे का हे तुम्ही तपासून पाहिलत का? नाही, पण तुमचं मत तुम्ही बनवून मोकळे झालात ना. आणि हेच मला थांबवायचंय, कारण बाहेर अनेक लोकांना असे गैरसमज आहेत आणि मला ते पत्रकार म्हणून दूर करायचे. हॅलो, हो हो हो, मी निघतेच आहे. हो य बाय.
गार्गी कुठे चालली आहेस? अगं मी एक असाइनमेंट काल सबमिट केली होती आणि ती त्या एडिटरना खूप आवडली. त्यामुळे मे बी मला हा नवीन जॉब मिळू शकतो. एनिवे मी निघू. हा बाय. सावकाश जाग. हो हो बाय. साहेब, त्या रूम मधल्या पोरीचं कोण हो तुम्ही? मी मामा आहे समिधाचा. समिधा. साहेब मी शुभदा, या हॉस्पिटलमध्ये साफसफाईचं काम करते. एक सांगू का तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही या गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार, पण साहेब या हॉस्पिटलमध्ये ना मागे एक म्हातारा माणूस ऍडमिट होता. तो पण असाच कोमात गेला होता. डॉक्टरांनी सगळे प्रयत्न केले पण काही झालं नाही. मग मी किरणला इथे बोलवलं. अहो तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाही. कोण किरण? साहेब किरण नावाची एक व्यक्ती आहे. इथल्या त्या म्हाताऱ्या माणसाला ना त्यांनीच बरं केलं होतं. नाही म्हणजे त्यावेळेला डॉक्टरांनी असंच सांगितलेलं की आमच्या हातात काही नाहीये, सगळे प्रयत्न झाले. पण ते इकडे आले आणि तो म्हातारा माणूस एकदम खणखणीत बरा झाला की हो. नाही म्हणजे साहेब तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल की नाही मला नाही माहिती, पण मी काय म्हणते एकदा प्रयत्न करून बघा ना. तुमची भाची नक्की बरी होईल. आणि या सगळ्याचे किरण पैसे पण घेत नाही. तुम्ही एकदा प्रयत्न तर करून बघा ना. तुमचं यात काहीच नुकसान नाही होणार. काय ग पोरी, बघतेस ना? अगं तुझ्यासाठी फुलं आणली आहेत मी. आपल्या हॉस्पिटलच्या मागे झाडं आहेत ना तिथली. बघ किती ताजी ताजी फुलं आहेत. तर तुझ्या बाजूला ठेवते. हा बघ किती छान फुलं दिसत आहेत. हे बघ तू काय बी काळजी करू नकोस, लवकर बरी होशील. हा न पहिल्यासारखी सगळी कामं बी करशील. तुझं लग्न तर झालं नाही ना? हा तुझं लग्न पण होईल. अगं आपल्या हॉस्पिटलचे डॉक्टर लय चांगले आहेत. तुझे नातेवाईक पण आलेत भेटायला. त्यांना भेटलीस का? अगं ते तुझी वाट बघतायत, त्यांना भेटून घे. लवकर बरी हो आणि त्यांना भेट. अगं मी काय सांगतेय, ऐकतेस ना पोरी?